तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. आताची रीडिंग भगवद्गीतेवरती आधारित राहणार आहे. तुमच्या या अगोदर तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आठवायचे आहेत, म्हणजे तुमच्या मनामध्ये ते ठेवायचे आहेत, जे की तुम्हाला कोणतंही असू दे, कारण कोणतंही उत्तर तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती हे भगवद्गीता तुम्हाला कोणते मेसेज देणार आहे, काय कोणत्या गोष्टी तुम्हाला सोल्युशन आहे, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्ही मॅनिफेस्टो तोपर्यंत करायचं आहे. कार्ड आहे त्यांच्याशी कनेक्ट तुम्ही व्हायचं आहे. तुमची एनर्जी काय आहे मी तुम्हाला लगेच सांगेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. यस, 2 कार्ड आलेत. जे काही आले आहे ते तुम्ही जे मनात धरलेलं आहे तेच आलेलं आहे. तुमच्यापैकी कोणी आध्यात्मिक गोष्टीशी जोडलेलं असावं किंवा त्यांना आध्यात्मिक गोष्टी, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा किंवा धार्मिक गोष्टीशी जास्त कनेक्ट होणं तुम्हाला आवडतं आहे. आणि जे असे आहेत काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये उथलपुथल करून ठेवत आहेत, ते लोक तुमच्याशी एक कोडं जे असतं ते कोडं तुमच्या आयुष्यात उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुमच्यामध्ये बाधा होते, काहीतरी त्रास होतो, त्यामुळे तुमच्यावरती निगेटिव्ह शक्तीचा परिणाम होतो. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्याशी घडत असतात. निगेटिव्ह शक्तीचा त्रास तुम्हाला होत असतो. दुश्मनीवरून सुद्धा आहे, जरासं थोडासा त्रास होतो आहे तुम्हाला. थोडासा काही निगेटिव्ह शक्ती तुम्हाला त्रास देत आहेत, निगेटिव्ह माणसं तुम्हाला त्रास देत आहेत. लांबची नाही आहेत, पण ती घरातलीच असू शकतात, जवळशी असू शकतात. असं नाही की घरातले म्हणजे आई वडील, तसं नाहीये, किंवा बायको, असं नाहीये. त्याचा अर्थ तो नाहीये. भावकी बंध म्हणजे नातीसंबंध जे आपले जवळचे असतात ती लांबची नसतात, घरचेच असतात. चुलते मालते, चुलत भाऊ, चुलत जाऊ, चुलत हे असं आपले जे रिलेटिव्ह आहेत ते, त्यांच्यापैकी ही दुश्मनी जास्त दिसत आहे. दुश्मनी तुमची त्यातून रिलेटेड जास्त झालेली आहे. आणि हे अशी कांडव तुमच्यावरती करत असतात की त्याचा तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या आध्यात्मिक काही गोष्टींवरती किंवा तुमच्या संसार प्रपंचावरती किंवा तुमच्या कोणताही कार्य करण्यावरती, तुमची शेती जमीन काही असेल त्याच्यावरती, किंवा तुम्ही जॉबला जाणार असाल तिथं सुद्धा तुमच्या ह्या निगेटिव्ह गोष्टी उत्पन्न होतात या गोष्टींमधून. हे स्पष्ट इथं दिसत आहे. अजून पण दिसतं आहे की असं तुम्ही ज्या एका प्रेम रिलेशनमध्ये असावं, कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील का याचा सुद्धा तुम्ही विचार करत असाल, किंवा ते प्रश्न सुद्धा तुम्ही आत्ता मला विचारलेला असावा, किंवा तुमच्या मनामध्ये तो प्रश्न सुद्धा धरलेला असावा की आमची जोडी राधाकृष्णसारखी राहील का, किंवा आम्ही त्याप्रमाणे आहे का, किंवा यामध्ये आमच्यात काही म्हणजे दोघांमध्ये विश्वास ठाम आहे का, जितका माझा विश्वास आहे तितका माझा पार्टनरचा विश्वास माझ्यावरती आहे का, असाही तुमचा प्रश्न असू शकतो. त्यावरती तुमचं रिझन मला असं वाटतं आहे की ह्या गोष्टीच्या आहेत तुमच्यावरती थोडीशी निगेटिव्ह शक्ती आहे. निगेटिव्ह शक्ती म्हणण्यापेक्षा निगेटिव्ह लोक जे आहेत ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात, निगेटिव्ह बोलतात, तुमच्यावरती गालबोट कुठंतरी लावण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या नात्याला कुठंतरी ठेस लागेल असं काहीतरी बोलत असतात, निगेटिव्ह गोष्टी बोलत असतात. त्यामुळे तुमच्या नात्यात तुम्हाला असं वाटतंय की सतत की खरंच जे करत आहे ते आमचं योग्य काम आहे का, आम्ही ते योग्य करत आहे का, ह्या कॉल येतोय मला, बंद करून टाकला, फोनच बंद करून टाकला. अरे बापरे.
आणि यामध्ये तुम्हाला बुद्धीचा वापर जास्त करायचा आहे. ह्या ज्या निगेटिव्ह शक्ती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्यावरती काहीतरी निगेटिव्ह शक्तीचा परिणाम व्हावा, सगळ्या क्रिया तुमच्या थांबाव्यात, अशा काही गोष्टी जर तुमच्यामध्ये होत असतील तर हे होणं थांबवलं पाहिजे. बुद्धीचा वापर केला पाहिजे. जी वेळ येईल त्यावेळेला रावण होणं गरजेचं आहे, जी वेळ त्यावेळेला राम होणं गरजेचं आहे, जी वेळ येईल त्यावेळेला कृष्ण होणं गरजेचं आहे. अजून असं आहे की अशी काही वेळ आली तर श्री दत्तांचा अवतार जसा आहे तसं तुम्हाला धारण करायला सुद्धा गरज पडेल, तेव्हा ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला बुद्धीनं वापर करून ह्या सगळ्या गोष्टींवर मात कसं करायचं हे इथं सांगितलेलं आहे. हां, हे पण मी जे आता सांगितलं तेच आहे. इच्छेचं वारं, इच्छे जसं आपल्या इच्छेचं वारं जसं भटकतं, इच्छेचं वारं जसं क्रिएट होतं, एनर्जी जशी आपली चेंज होत जाते, तशा गोष्टीसुद्धा चेंज होत जातात तुमच्यामधल्या. पण त्याच्यावरती तुम्हाला थोडं कंट्रोल ठेवायचं आहे. एखाद्या गोष्टीवर फोकस केला तर ते कंप्लीट करण्यासाठी तयार राहायचं आहे. सतत एनर्जी चेंज करत बसायचं नाही आहे किंवा त्या गोष्टीवरती जास्त फोकस देणं तुम्हाला गरजेचं आहे. 4 लोकांमध्ये तुमचे काही गोष्टी सिक्रेट असतील तर मांडायच्या नाही आहेत, कोणाला शेअर करायचा नाही आहे. किंवा तुमच्या कसं असतं, पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे आपल्याबद्दल ती वेळाने पोचते आणि जी निगेटिव्ह गोष्ट आहे त्याला पोचायला कुणालाच सांगावं लागत नाही, ते स्वतःच व्हायरल होत असतं. त्यामुळे तुमची चांगली ही गोष्ट कुणाला सांगायची नाही आणि वाईट ही गोष्ट कुणाला जास्ती शेअर करायची नाही आहे. तुमच्यापर्यंतच ते ठेवायचं आहे, जास्त कुणाशी हे करायचं नाही. तेच आहे की तुम्हाला जन्मल्यापासून एक त्रास आहे, वेदना आहेत की तुमचं दुःख संपत नाही. कसं होईल या सगळ्यातून असं तुम्हाला वाटत असतं की हे कधी संपणार आहे, की हा तिरस्कार, हा राग, माझ्याबद्दलची प्रत्येकाची जळण दृष्टी, नजर माझ्यावरती वाईट टाकणे हे कधी थांबणार आहे, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला कधी कधी पडत असतो. पण यातून तुम्ही बाहेर पडावं. डर पर काबू म्हणजे तुमचं जे भीती आहे मनात ते थांबवा. या सगळ्या गोष्टींसाठी, ह्या गोष्टींसाठी मनातली भीती थांबवणे गरजेचे आहे. यावरती काहीतरी सोल्युशन घेणे गरजेचं आहे. किंवा तुम्हाला यावरती मी मगाशी सांगितलं की तुम्हाला यावरती कधी कधी रावण होणे गरजेचं आहे, कधी कधी तुम्हाला कृष्ण होणं गरजेचं आहे. जे रामायणात जे महाभारत किंवा गीतेमध्ये ज्या काही गोष्टी आत्ता या डेकमधल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे जर घ्यायचं बोललं तर मग ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि बुद्धीचा वापर करून यावरती मात करायचा आहे, हे इथं सांगितलेलं आहे. आणि दुसरी जर डेक बघितली तर त्यात सगळं निघून जातं की तंत्रक्रिया वगैरे काय, पण ही गीता जे आहे ती काही वेगळंच सांगते त्यांच्या. आणि हे खरंच रिअलमध्ये असतं, याच्यावरती माझा ट्रस्ट आहे, माझा खूप विश्वास आहे या गोष्टींवरती की जे गीतेमध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या आधारित हे कार्ड असतात. त्यामुळे हे उगीच ह्याची चेष्टा नसते, हे खरंच रिअल असतं. मित्र आणि शत्रू हे सुद्धा ओळखायला शिका. याच्यातून तुम्हाला त्रास आहे. मित्र, शत्रू, मी म्हटलं ना मगाशीच तुम्हाला, तुमचे रिलेटिव्हच आहेत, जवळचे आहेत, तुमचे नातेसंबंध आहेत, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी घ्यायच्या मनातून काढून आणि सगळीकडे पोचवून द्यायच्या. अशा काही गोष्टी असतात त्या थोड्याशा सावधगिरीने करा, कारण तुमच्यामध्ये ते लगेच पसरत असते इकडच्या तिकडच्या गोष्टी. निगेटिव्ह शक्ती म्हणजे एखादं जाळं तुमच्यावरती टाकणं किंवा निगेटिव्ह शक्ती अचानकपणे तुमच्यावरती उभा करणे, अशा काही गोष्टी आहेत त्या लगेच तुमच्याबद्दल घडत असतात. निगेटिव्ह शक्तीचा परिणाम आहे. अजून असं आहे की मारुती चालिसा किंवा मारुतीचे काही हनुमान चालिसा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हनुमान चालिसा जी आहे ती सुद्धा तुम्हाला वाचावी लागेल किंवा त्या गोष्टी सुद्धा तुम्ही करा, त्यातून सुद्धा तुम्हाला लाभ आहे, त्या गोष्टी सगळ्या होतील. हे सुद्धा तितकंच सत्य आहे की काही गोष्टी, अजून काही अशा गोष्टी आहेत. हां, आता शेवटचंच कार्ड घेतलेलं आहे मी. दृढ निश्चय करणं गरजेचं आहे. असं निश्चित म्हणजे समोर जे चालू आहे त्याच्यावरती दृढ निश्चय करणं किंवा समोरच्याला कॅच करून आपल्याला काय करायचं आहे, बुद्धीचा वापर करायचा आहे आणि त्यातून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे याचा सुद्धा यामधून तुम्हाला विचार करायचा आहे. याच्यातून तुम्हाला बाहेर कसं पडायचं आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे. कारण इथं एनर्जी दिसते आहे, नातेसंबंध किंवा तुमचा अध्यात्म जे असेल किंवा तुम्ही जे अध्यात्माच्या दृष्टीने जास्त काही म्हणजे इथं जर जास्त एनर्जी असेल तर
अध्यात्माकडून तुम्हाला जे सांगायचं म्हटलं तरी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह आहेत, सगळं व्यवस्थित होईल. पण तुमचं कसं आहे, सगळ्यांशी शेअर करणं किंवा तुमचे नातेसंबंध आहेत ते जरा षडयंत्र करतात, तुमच्याशी काहीतरी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. षडयंत्र खूप आहेत. 1 2 3 4 5 5 6 जण असे आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये षडयंत्र करतात. खूप वाईट एनर्जी आहेत की षडयंत्र करणं ही त्यांची निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्यासाठी. अजून असं या डेकमधून बघते मी की श्री स्वामी समर्थ ही एनर्जी कोणाची असू शकते, षडयंत्र करणं हे कोणाची एनर्जी असू शकते. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव. येस, म्हटलं मी मगाशीच थर्ड पार्टी रिलेटेड सगळं आहे. थर्ड पार्टी यात इन्व्हॉल्व आहे. सगळ्या गोष्टी इथून घडत आहेत. अजून जस्टिस तुम्हाला ह्यासाठी मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात की तुमच्या आयुष्यात कधीच ग्रोथ नाही झाली पाहिजे, चांगलं नाही झालं पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या होत असतात. आणि इथं बघा कशी षडयंत्र किंवा एकमेकांशी खेळत आहेत ते दोघं, की कोडी खेळणं किंवा काही ते असतं, त्यामधून तुम्हाला हे सगळं घडत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवत आहेत. त्यातून हे सगळं निगेटिव्ह शक्तीचा, निगेटिव्ह गोष्टींचा त्रास होत आहे. जर तुम्ही अध्यात्माशी जोडलेला असाल त्यात सुद्धा तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह बोललं जातं की अति देव करणं, अति देवाच्या सानिध्यात राहणं, ह्या सगळ्या गोष्टीत असताना सुद्धा तुम्हाला त्रास होणं, तरीसुद्धा तुम्हाला त्रास देणं, सगळ्यांनी त्रास देऊन तुम्हाला बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यात पण होऊन जातात. ह्या सगळ्या निगेटिव्ह शक्तीचा परिणाम आहे तुमच्यावरती. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांचा सुद्धा संदेश तोच आहे की स्वतःला एक हिंमत द्या, आधार द्या, स्वतःच्या पाठीवर कधी कधी थाप मारत जा की तू करत आहेस, जो मार्ग धरलेला आहेस तो चांगला आहे. त्यामुळे काय होईल की तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल. कोण नसलं तरी मी स्वतः माझ्याशी आहे, खंबीर आहे, हे इतका सपोर्ट जरी तुम्हाला मिळाला तर पुढे जाण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळेल. ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या अवतीभोवती आहेत, त्यातून पुढे जाण्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टीचा इफेक्ट तुमच्या मनावर होईल. दुसऱ्याला मदत करणे, दानशूरपणा दाखवणे, चांगला स्वभाव असल्याचं आव्हाने, हे सगळं थांबवा. कोण नसतं कुणाचं आणि तुम्हाला त्याचाच जास्त त्रास होतो आहे. तुम्ही सगळं करता आणि ते उलटून तुमच्यावरती पडत आहे आणि तेच लोक तुमच्यावरती उलटा डाव खेळत आहेत. हे जरा स्थिर ठेवा, शांत घ्या आणि ही एनर्जी ओळखून जा की श्री स्वामी समर्थ हे कोणासाठी आहे आणि का आहे. की अजून जर तुम्हाला डीपमध्ये जायचं असेल तर पर्सनल रिडिंग घ्या, त्यातून बुकिंग करा आणि तुमची एनर्जी चेक करून घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.